हाय नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। प्रतीक्षा नेल ड्रीम यांच्या चॅनलचं प्रमोशन आज आपण करणार आहोत। प्रतीक्षा ताईच्या चॅनलचं प्रमोशन करणार आहोत। तर त्या नेल आर्टशी रिलेटेड त्यांचं चॅनल आहे। नखांवरती छान नेल पेंटनं डिझाईन वगैरे त्या करत असतात। तर त्यांच्या चॅनलचं प्रमोशन आज आपण करणार आहोत। छान आहे चॅनल आणि छान त्या नेल आर्ट डिझाईनसुद्धा करतात नखांवरती। शॉर्ट व्हिडिओ तर छान आहेत, लॉंग व्हिडिओ पण छान आहेत आणि लाईव्ह पण घेणं स्टार्ट केलेलं आहे। त्यांचं सुरुवात आहे त्यांची आता। तर 1 वर्ष तर लागणारच आहे त्यांना मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी। सातत्य ठेवलं तर नक्कीच या वर्षामध्येच त्यांचं चॅनल मॉनिटाईज होईल। तर आधी त्यांचं चॅनल बघू आणि नंतर मग आपण त्यांना सजेशन्स देऊ की काय त्यांना गोष्टी ज्या आहेत त्या अजून छान प्रकारे त्यांनी केल्या तर चॅनल लवकर त्यांचं ग्रो होईल। असं आहे प्रतीक्षा ताईचं चॅनल। शॉर्ट्स व्हिडिओज पण आहेत, लॉंग व्हिडिओज पण आहेत आणि लाईव्हसुद्धा घ्यायला स्टार्ट केलेली आहे। पोस्टसुद्धा त्या टाकतात, कम्युनिटी पोस्ट। तर यूट्यूबशी रिलेटेड ज्या काही गोष्टी करायला लागत असतात त्या सगळ्या त्या करत आहेत। फक्त मला त्यांना हेच सांगायचं आहे की जे नेल आर्ट त्यांनी केलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यांच्यावरती त्यांनी ट्रेंडिंग सॉंग्स जे आहेत ते त्यांनी लावायचे आहेत, जेणेकरून पटकन व्हायरल जायला सोपं जाईल। आणि 15 सेकंदाच्या आत असं सॉंग्स लावायचं आहे। जास्त मोठं 1 मिनिटापर्यंत सॉन्ग नका लावू, फक्त 15 सेकंदाचंच सॉन्ग लावा शॉर्टमध्ये। पटकन म्हणजे बघल्या जातात ते व्हिडिओ। आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला माहिती सांगायची असेल तर 3 मिनिटापर्यंत तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये माहितीसुद्धा सांगू शकता नेल आर्टशी रिलेटेड। तर तेही तुम्ही सांगू शकता, तुमच्या आवाजामध्ये सांगायचं आहे। आणि जर लॉंग व्हिडिओमध्ये म्हणाल तर लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 तरी डिझाईन्स एका व्हिडिओमध्ये दाखवायच्या आहेत। 3 डिझाईन्स तरी दाखवायच्या, 3 ते 4 डिझाईन्स दाखवू शकता। एक डिझाईन दाखवली तरी चालेल किंवा मग 3-4 डिझाईन्स एकाच व्हिडिओमध्ये दाखवू शकता तुम्ही। आणि जे डिझाईन्स तुम्ही क्रिएट केलेले आहेत त्याचा एक फोटो घेऊन तुम्हाला त्याचं थंबनेल क्रिएट करायचं आहे। आणि लाईव्हसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे। तर लाईव्हमध्ये तुम्ही दिसत नाही अजिबात, तर शक्य असेल तर लाईव्हमध्ये स्वतः दिसा तुम्ही। ते खूप जास्त तुम्हाला फायद्याचं ठरेल तुमचा वॉच अवर्स कंप्लीट होण्यासाठी। तुम्ही आत्ता चॅनल जॉईन केलेला आहे, 200 सबस्क्रायबर्स होत आलेले आहेत तुमच्यावाले जवळपास आता। तर वर्षभरात तुमचं चॅनल तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम डेली घ्या। लाईव्ह स्ट्रीममध्ये दिसा तुम्ही, घाबरायचं कारण नाही आहे। नेगेटिव्ह कमेंट्स जर आल्या तर त्यांना हाईड किंवा टाईम आऊट तुम्ही देऊ शकता। त्यामुळे नेगेटिव्ह कमेंट्स येतात म्हणून तुम्ही लाईव्हला दिसणार नाही, ही गोष्ट तुमच्या चॅनलसाठी फायदेशीर ठरणार नाही आहे। लोकांना घाबरून जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती वर्क करत असणार असाल तर तुम्ही जास्त दिवस इथे टिकू शकणार नाही। जर तुम्हाला इथे या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, टिकायचं असेल, चॅनल पुढे न्यायचं असेल तर नेगेटिव्ह कमेंट्स किंवा इतर काय म्हणतील ह्या गोष्टींना थोडंसं दुर्लक्ष करावं लागतं आणि स्वतः आपल्याला आपल्या चॅनलवरती लक्ष केंद्रित करावं लागतं की चॅनल आपलं कसं पुढे जाईल। चांगल्या रीतीनेच काम करायचं आहे, अर्थातच वाईट काही आपल्याला नाही करायचं आहे, चांगल्या रीतीनेच करायचं आहे। पण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित आपल्याला आपल्या चॅनलकडे करायचं आहे। नाही तर असं नाही व्हायला हवं की कोण काय म्हणेल, नेगेटिव्ह कमेंट्स येतील म्हणून मग मी करणारच नाही, मग मी फेस दाखवणारच नाही, असं वगैरे काही करू नका। चॅनल लवकर पुढे न्यायचं आहे तुम्हाला, त्या दृष्टीने काम करा।
तर नेल आर्टशी रिलेटेड तुम्ही लाँग व्हिडिओमध्ये 3-4 डिझाईन्स टाका, थंबनेल टाका, डेली एक तरी लाँग व्हिडिओ टाका. लाईव्ह स्ट्रीम तर दररोज तुम्हाला घ्यायची आहेच. नेल आर्टशी रिलेटेड जे दुसरे चॅनल्स आहेत ते तुम्ही बघू शकता, त्यावरून तुम्हाला आयडिया मिळू शकते की कसं वर्क करायचं आहे. तर जे लाँग व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये एकतर तुम्ही स्वतःचा आवाज टाकू शकता किंवा जे फ्री म्युझिक असतं ना ते लावायचं आहे तुम्हाला. भेटतं ना आपल्याला एडिट करत असताना ते म्युझिक लावायचं आहे. ते लावूनसुद्धा तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकता आणि अपलोड करू शकता, असं करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना तुमचे काही हिंदी बोलण्याचे व्हिडिओ वाटले की तुम्ही त्यामध्ये हिंदी बोलत आहात आणि लाईव्हमध्ये तुम्ही मराठी बोलत आहात. तर कुठली तरी एकच लँग्वेज सिलेक्ट करा की तुम्हाला कोणती लँग्वेज पुढे न्यायची आहे. काही इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत, तर तिन्हीपैकी कोणती तरी एकच लँग्वेज तुम्ही प्रिफर करा तुमचं चॅनल पुढे नेण्यासाठी. सगळ्या भाषा जर मिक्स कराल तर ऑडियन्ससुद्धा त्याच पद्धतीची जनरेट होईल. त्यामुळे मराठीमध्ये तुमचे लाईव्ह मी बघितलेले आहेत, तर तुम्ही शक्य असेल तर मराठीमध्येच नेल आर्टमध्ये सुद्धा माहिती सांगता येत असेल तर सांगा. तसं नेल आर्टमध्ये मी भरपूर जणांचे चॅनल बघितले, फारसं काय माहिती वगैरे त्यांनी सांगताना मला दिसलेले नाही आहेत. म्युझिकच लावलेलं आहे आणि नेल आर्ट कशाप्रकारे केलेलं आहे ते दाखवलेलं आहे आणि शॉर्टमध्ये त्यांनी ट्रेंडिंग सॉंग्स वगैरे लावलेले आहेत. तर असंच केलेलं आहे सर्वांनी. पण शक्यतो तुम्ही तुमचा आवाज आणि लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही दिसलात तर तुमच्या चॅनलसाठी ते जास्त फायदेशीर ठरू शकतं. तर वर्षभरात तुम्हाला तुमचं टार्गेट आहे की चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची आहेच. शॉर्ट्स व्हिडिओज 3 तरी टाका, लाँग व्हिडिओ 1 टाका आणि लाईव्ह स्ट्रीम डेली घ्या. लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही दिसणं फार महत्त्वाचं आहे. नेल आर्टशी रिलेटेड जी काही माहिती तुमच्याकडे आहे ती तुम्हाला लाईव्हमध्ये सांगत राहायची आहे. ऑडियन्सला तुमच्या चॅनलशी कनेक्ट करायचं आहे तुम्हाला, तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर ही होती तुमच्या चॅनल संबंधीची माहिती. आय होप तुम्हाला आवडली असेल आणि जर काही प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता. मी नक्की त्याचा ॲन्सर कमेंटद्वारे करेन. तर भेटूया अशाच एका नव्या प्रमोशनच्या व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद. हसत राहा, स्वतःची काळजी घ्या.